हॅलो लेडीज, दिस इज जी अँड दिस इज एस. आणि तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे एका नवीन एपिसोडमध्ये. आज आम्ही बोलणार आहोत हिरोईन व्हाईब्ससाठी अजून अशा कुठल्या कुठल्या सवयी आहेत एका हिरोईनच्या ज्या तुम्हाला हिरोईन व्हाईब देतात. आमचा याआधी एक व्हिडिओ आला आहे जो तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला, तर तो पण आम्ही इथे कुठेतरी इन्सर्ट करून देऊ, तो पण बघा. आणि हा व्हिडिओ त्या पहिल्या व्हिडिओचाच पार्ट 2 आहे ज्यामध्ये अजून अशा काय सवयी असतात एका हिरोईन व्हाईबवाल्या मेन कॅरेक्टर एनर्जीवाल्या मुलीच्या, याबद्दल आम्ही बोलणार आहोत. आणि हे सगळे हॅक्स एकदम डुएबल आहेत, अतिशय खर्चिक असं काहीही नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर हे फॉलो केले तर ते तुमच्या खर्चाला होलही नाही पाडणार आहेत आणि तुम्हाला हिरोईन एनर्जी पण देऊन जाणार आहेत. येस, स्टार्ट करूयात. येस. तर पहिला हॅक सांगतेस. ओके, सो जी हिरोईन असते ना तिच्याकडे एक स्ट्रक्चर्ड बॅग नक्की असते. तुम्ही बघितली असेल अशी बॅग जी असते जी स्वतःचं अंग टाकून देणारी असते किंवा जी अशी थोडीशी मरगळलेली बॅग असते, तर त्यापेक्षा जी स्ट्रक्चर्ड बॅग असते, एक स्क्वेअर असेल किंवा मून बॅग्स आजकाल खूप आले आहेत छान छान, तशा बॅग्स किंवा एक प्रॉपर टोट बॅग बट विथ अ स्ट्रक्चर, लॅपटॉप बॅग, अशा बॅग्सनी आपल्या पर्सनॅलिटीला ओव्हरऑल एक थोडासा फ्लेवर मिळतो आणि थोडंसं एक हिरोईन व्हाईब मिळते. तर मला अशा मुली म्हणजे अशा पटकन कॅच होतात ज्यांच्याकडे स्वतःची एक सुंदर स्ट्रक्चर्ड बॅग आहे आणि त्यात त्यात तिला हवं असणारं तेवढंसं सामान ठेवलेलं आहे आणि छान वाटतं ते. येस. आता हॅक नंबर 2 हिरोईन व्हाईबसाठी, ते म्हणजे तुमच्याकडे एक छान व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचा कॉटनचा आणि एक सिल्कचा नाईट ड्रेस असणं. हो, कॉटनचा याकरता कारण की म्हणजे आता समजा सगळे घरचे वगैरे एकत्र असतील तर काही वेळेला सॅटिनचं किंवा सिल्कचं घालणं प्रत्येक वेळेला ते छान नाही वाटत. म्हणजे आजी आजोबा, सासू सासरे, दीर जाऊ, नन्ना वगैरे असं सगळंच फॅमिली जेव्हा एकत्र येतं तेव्हा कदाचित काही ओकेजन्स असे असतात किंवा ऋतुमानानुसार पण उन्हाळ्यात सिल्कपेक्षा किंवा सॅटिनच्या नाईट ड्रेसपेक्षा कॉटनचा नाईट ड्रेस असेल की जो एक पद्धतशीर एक ते म्हणजे पॅन्ट आणि त्याचं जे टॉप आहे ना तो एकमेकांवर जाणार आहे. हो, असं जे एक कॉटनचं आणि एक म्हणजे सिल्क किंवा सॅटिनचं जे असतं असा एक नाईट ड्रेस असणं विल गो सच अ लॉंग वे. कारण की आपण असं होतं की चांगल्या क्वालिटीच्या वेगवेगळ्या कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि नॉट नेसेसरी की तो प्रत्येक कपडा तुम्ही घालून झोपू शकताय किंवा दिवसभर आता घरात जरी असलो तरी दिवसभर काम केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे वास त्या कपड्याला लागलेले असतात, डाग वेगवेगळे कपड्याला लागलेले असतात. बरोबर आहे. आणि 6 तास आपण जेव्हा जी गोष्ट करतोय, 6 तास जर झोपणार असू, 6 ते 8 तास जर आपण झोपणार असू, तर त्यासाठी एक व्यवस्थित डेडिकेटेड काहीतरी असणं, आउटफिट असणं. हो, आणि कम्फर्टेबल तो पण. हो, आणि तुमच्या रेग्युलर, आता जर तुमचा रेग्युलर साईज एम असेल तर मी सजेस्ट करेन की लार्ज साईजचा मुद्दाम घ्या. हो, खरंय. मोकळं ढाकळं छान, मोकळं, कम्फी आणि असं छान झोपायला छान वाटतं. आणि ना संभावना जे लोक म्हणजे तुम्ही काय पाहिलं असेल कुठल्या सिरियलमध्ये किंवा मूवीमध्ये की एक एक छान नाईट ड्रेस घालून असते मेन कॅरेक्टर मुलगी. हो 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 हो, सिम्पल असेल, एकदम सिम्पल असेल, पण छान स्वच्छ काहीतरी घालून ती झोपलेली असते. फ्रेशनअप वाटतं, फ्रेश वाटतं. आणि जसं तू म्हणलीस की खूप लोक असल्यावर आपल्याकडे बघायला पण त्यांना असं छान वाटतं, प्रेझेंटेबल वाटतं. हो है ना. आणि मला वाटतं जी गोष्ट तुम्ही 6 ते 8 तास करणार असाल त्याच्यासाठीचा पण आउटफिट मुलींना चांगला पाहिजे की नाही. येस, करेक्ट. ओके, आता नेक्स्ट हॅक हिरोईन व्हाईबसाठी अशी आहे माझ्याकडे की ती मुलगी तिला स्वतःचा एक सिग्नेचर मेकअप माहीत असतो. म्हणजे तिला काय सूट होतं. बरोबर. जर डोळ्याचा मेकअप तिला जास्त छान करता येत असेल तर मग मला काय जास्त सूट होतं, कुठल्या प्रकारचं आयलायनर सूट होतं किंवा कुठल्या शेडचं लिपस्टिक मला सूट होतं आणि कुठेतरी पटकन जायचं आहे तर आय नो बेसिक्स की हे एवढं तर मी करूच शकते आणि हा सिग्नेचर मेकअप केल्यावर मी छानच दिसणार आहे. सो मला अशा कितीतरी मुली माहिती आहेत की त्यांचं विंग आयलायनर एकीचं ठरलेलं आहे की मी विंग आयलायनर लावलं की मी छान दिसते, एकीचं ठरलेलं आहे की रेड लिपस्टिक लावल्याने मी छान दिसते. म्हणजे अशा ज्या म्हणजे स्वतःमध्ये कॉन्फिडंट वाटतं जेव्हा आपण स्वतःचा सेल्फ मेकअप करत येत असतो तेव्हा, आणि कुठेही जायचं असेल ना तर पटकन आपण तयार होऊ शकतो. सो तुमचा एक सिग्नेचर मेकअप तुम्ही फाइंड आउट करा आणि तो नक्की लक्षात ठेवा. हॅक नंबर 4, ते म्हणजे तुमचा एक सिग्नेचर कॉफी मग असणं.
म्हणजे मला माहितीये की सगळ्या जणी चहा कॉफी किंवा कुठलं काही ना काही आपण वॉर्म काहीतरी गरम पाणी तरी पितच हो असतो. किंवा काही नाही तर ते पण पितच असतो. तर असं सकाळी उठल्यानंतर ते असतं ना की हा माझा कप आहे किंवा हा कॉफी मग माझा आहे आणि तो सिग्नेचर असतो. म्हणजे माझा जो कॉफी मग आहे, मी पिक्चर इन्सर्ट करून देईल, मी ऍक्च्युली तो मिंत्रावरून घेतलाय. तो जो आहे ना तो मला असं वाटतं की इट गोज विथ माय पर्सनॅलिटी. किंवा सकाळी उठल्यानंतर हे पहिलं भांड असेल जे मी दिवसाची सुरुवात छान होईल बेसिकली, है ना. ते आणि द थिंग इज नो बडी, लिटरली नो बडी, इवन नॉट इवन माय सन इज अलाउड टू ड्रिंक. हो, सेम सेम सेम. पजेसिव्ह. आमच्या घरी पण असं ठरलेले आहेत की हा हिचा मग, हा माझा मग, आणि कोणी कोणाला कोणाच्या मगला नाही हात लावत. नाही म्हणजे एखाद्याचं जे म्हणतो ना की सिग्नेचर जी गोष्ट तुम्ही सकाळी रोज करताय, म्हणजे असतं ना आपण बघ काय ऐकतो की आमचे ते काका आहेत ना त्यांना सकाळी उठल्या उठल्या गुळाचा चहा लागतो. म्हणजे हे जे सिग्नेचर आहे ना ज्या गोष्टीने तुम्ही लक्षात राहता, वर्षानुवर्ष एकच काहीतरी डिश त्यांना सकाळी रोज लागत असते किंवा वर्षानुवर्ष एकच काहीतरी तो माणूस सकाळी उठल्या उठल्या करत असतो, तसं ते असतं. आणि त्याच्यामुळे तसं काहीतरी असल्यानंतर असं लाईफ बिकम्स मॅजिकल समहाऊ. कारण की दिवसाची सुरुवात चांगलं होणं महत्त्वाचं. तुम्ही स्वतःला प्रायोरिटाईज करताय ना, या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या सांगतोय की तुमचं स्वतःचं एक मेकअप असणं, सिग्नेचर मग असणं, बॅग कॅरी करणं किंवा काही पण, त्याने तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देता, हेच तुमच्या पर्सनॅलिटीतनं झळकून येतं आणि म्हणून तुम्ही हिरोईन वाटता. तुम्हाला असं वाटत असेल की एका मगनी काय होणार आहे, नाही ना, पण पाहुणा घरी आला आणि तो जेव्हा बघतोय की हा हिचा किंवा हिलाच लागतो, किंवा आपल्या घरातल्या लोकांना पण की हिला बाबा लागतं बरं का हे, म्हणजे ते पण असे असतात की ए तिच्या मगला हात नको लावूस, असं म्हणजे ते छान वाटतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. येस. ओके, नेक्स्ट टिप अशी की एक हिरोईन जी असते ना ती स्वतःच्या पोटाचा जो आधार असतो ती स्वतः कॅरी करते. आपली आई तू किती हजार वेळा सांगत असते ना आपल्याला की पोटाला आधार म्हणून हे खा किंवा पोटाला आधार म्हणून खाऊ घेऊन जा, लहानपणीपासून. तर आता आपण अशा ॲडल्ट फेजमध्ये आहोत की आता आया तर आपल्याला डबे नाही भरून देणार आहेत, तर आता आपणच आपले पोटाचे आधार घेऊन कॅरी. हिरोईन भुकेली चालेल का? नाही ना, चिडचिड करेल मग ती, तिचं तोंड असं होईल, वाकडं होईल. शी शुड बी ऑलवेज लाईक स्माइलिंग आणि छान. भूक लागल्यावर नाही होत, भूक लागल्यावर नाही होत. त्यामुळे हे तर पहिले करायचं हिरोईन. वुमन इज इदर हॅपी ऑर हंग्री. आय अग्री. त्यामुळे आपण नेहमी छान खातपीत सुखाने राहायला पाहिजे. आणि आपले असे जे काही असतील, छोटी मोठी भूक असते, ड्रायफ्रुट्स थोडे ठेवणं, लाडू ठेवणं किंवा काही पण तुम्हाला जे हवं असेल ते ठेवणं स्वतःकडे. खारे शेंगदाणे, उकडलेले शेंगदाणे, भजके शेंगदाणे, शेंगदाण्याची चिक्की, पीनट बटर. आता एक नेक्स्ट अशी एकदम छोटीशी इन्व्हेस्टमेंट जी केल्यानंतर तुम्हाला हिरोईन वाईब मिळू शकते, ते म्हणजे तुमच्या सनग्लासेससाठी एक तुमची सिग्नेचर केस असणं. आता ही जी सनग्लासेसची माझी केस आहे ना ती मी घेतली होती मिस्टर DIY मधनं. आणि सिग्नेचर सनग्लासेस असणं पण रादर ते पण आहे, जे तुम्हाला सूट होतात, तुमच्या चेहरेपट्टीला छान दिसतात, असे सिग्नेचर सनग्लासेस असणं आणि त्याची केस असणं. जसं कसं असतं माहिती का, म्हणजे हे जेव्हा असं छानपैकी पर्समधनं काढतो आणि मग लावतो वगैरे, असं मस्त छान तर वाटतंच. पण मेन म्हणजे तुमचे महागडे सनग्लासेसला स्क्रॅचेस कोणत्याच हिरोईनला छान वाटणार नाहीयेत. त्यामुळे ते प्रोटेक्टेड असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे मुलींनो तुमच्या गोष्टींची काळजी घेणं हे मेन काम आहे ॲज अ हिरोईन. त्यामुळे ते करण्यासाठी जे गरजेचं आहे ते करा. करेक्ट. आता नेक्स्ट टिप जी तुम्हाला हिरोईन वाईब देईल ती अशी आहे की तुमच्याकडे एक तुमचं सिग्नेचर नेलपेंट असावं. म्हणजे तुमच्या स्किन टोनप्रमाणे जे काही तुम्हाला सूट होतंय ते एक रेग्युलर यूजसाठी आणि एक फंक्शनल यूजसाठी. म्हणजे कुठल्या लग्न समारंभात वगैरे आपण थोडंसं रेड मरून किंवा असं छान वाटतं, इंडियन साडी आणि याच्या सगळ्यावर जातं पण ते असं एखादं नेलपेंट. आणि रेग्युलर यूजमध्ये एखाद्या न्यूड शेडचं, ब्राउनिश टोनकडे जाणारं असं वालं नेलपेंट जे ओव्हरवेल्मिंग नाही आहे रोजच्या वापरासाठी. सो म्हणजे हाताकडेच लक्ष जाईल असं पण नाही, पण हात छान दिसतील, एक व्यवस्थित मॅनिक्युअर्ड दिसतील हात, असं नेलपेंट तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यांनी तुम्हाला एक तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीला एक वेगळा टच येतो. म्हणजे मी असं खूपदा पाहिलंय की तुला पण असं हातवारे करत बोलायची सवय, मला पण सवय, तर खूप
लोकांचं लक्ष असं हाताकडे जातं. Yes. आणि जर तुमचे हात असे अगली असतील तेव्हा तर ते छान नाही वाटत मग. बरोबर आहे, बरोबर तर आहे. मग तुम्ही असं एखादं नेलपेंट निवडा तुमच्यासाठी आणि ते लावा. बरोबर. आणि कसं असतं, मी बघितलंय ग्लिटर आणि अजून छान चमकीचे अजून काय 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 शिमर बिमर असलेले नेलपेंट्स वगैरे घेताना मी बघितलंय. बट फाइंड आउट युअर एव्हरीडे कलर, स्टिक टू इट अँड फाइंड आउट युअर वन फंक्शनल कलर अँड स्टिक टू दॅट. करेक्ट. पहिल्यांदा हे 2 फिगर आउट करा आणि नंतर बाकी जर तुम्हाला ऍड ऑन तुम्हाला हवे असतील किंवा तुम्ही तशा असाल मग ते गोळा करणं ठीक आहे. पण हे 2 फिगर आउट पहिल्यांदा तुम्ही करा. एक तुमच्या शेडला जाणारा तुमचा रेड मिळणं ऍक्च्युली इट इज अ स्ट्रगल. सोपं नाही येते. तुम्हाला जाणारी न्यूड नेलपेंट मिळणं इज अ स्ट्रगल. इट्स अ स्ट्रगल. जसं लिपस्टिकचं आहे ना, लिपस्टिकचं आहे तसंच आहे याचं पण. आणि द थिंग इज की मला माझे मिळाले. मला माझे 2-3 कलर्स आहेत जे मी आलटून पालटून तेच लावते, मला मिळाले. द थिंग इज की ते माझ्या सगळ्या कपड्यांवर वेगवेगळ्या मूड्सवर जातात आणि ते माझ्या स्किन टोनवर छान दिसतात. कदाचित ते दुसऱ्या कोणाला तेवढे छान नाही दिसणार. हो. तर आपले फिगर आउट करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. तर या होत्या आमच्याकडच्या काही हॅक्स ज्या तुम्हाला एक हिरोईन वाईब देतील, मेन कॅरेक्टर एनर्जीवाली वाईब देतील आणि तुम्हाला एक पर्सनॅलिटीमध्ये ॲड ऑन करतील. तर आम्हाला नक्की कळवा की कशा वाटल्या या हॅक्स. तुम्ही ट्राय करून बघा. अजून तुमच्याकडे काही सजेशन्स असतील की हिरोईन वाईबसाठी तुम्ही वेगळं काही करत असाल तर ते पण कळवा. आणि ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. So for now we will wrap up this episode. This is G. And this is S.